सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून सोनगीर येथील सरपंच रंजना मोरे यांना धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले। एकाच पंचवार्षिक काळात येथे सरपंच अपात्र होण्याची ही दुसरी वेळ आहे। भाऊजाई सरपंच विरोधात नंदेनं तक्रार केली होती, त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। ऑक्टोबर 2023 मधील सोनगीर येथील वॉर्ड क्रमांक 1 मधील पोटनिवडणुकीत रंजना मोरे सदस्य म्हणून निवडून आल्या, तर जानेवारी 2024 मध्ये त्या सरपंच म्हणून निवडून आल्या। नामनिर्देशन पत्र भरताना त्यांनी अतिक्रमण नसल्याची नोंद केली होती, पण प्रत्यक्षात त्यांच्या नावावर सोनगीर ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार बांधकाम असल्याची नोंद आहे। तर सदर घर हे अतिक्रमण जागेत बांधल्याची तक्रार माजी सरपंच रुक्मिणी ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती। या तक्रार अर्जाची चौकशी होऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे कामकाज चाललं। गट विकास अधिकाऱ्यांच्या अहवालावरून रंजना मोरे यांच्या नावावरील मालमत्ता ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण असल्याचं दिसून आलं असून जिल्हाधिकाऱ्यांनी रंजना मोरे यांना ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच म्हणून पदावर राहण्यास अपात्र घोषित केलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे संपूर्ण सोनगीर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, सोनगीर।